ग्लोबल इन्व्हेस्टर आता इंडियाकडं बघत नाही आहे, कारण की ते लोक AI विनर्सला चेस करतात आहे. आता तुम्हाला त्याच्या मागे रिझन सांगतो. आता मॉर्गन स्टॅनली कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणून करून एक कंपनी तुम्ही ऐकली असेल. त्याच्यामध्ये काय असतं की प्रत्येक कंट्रीचं एक वेटेज असतं. म्हणजे निफ्टी 50 कसं असतं, निफ्टी 50मध्ये स्टॉक्स असतात, त्यांचं वेटेज असतं. तसंच सगळे कंट्रीज आहे. इंडियाचं वेटेज आहे 10.9. हे 2 डेकेड्समध्ये एवढं कमी कधी नव्हतं झालं. त्याच्यामुळं आहे ना तुम्हाला सांगतो की त्याच्यामुळं काय होतंय की वेटेज कमी झालं. दुसरं रिझन आहे की जे AI विनर्स आहेत. आता AIचे विनर्स कोण आहेत? जे मॅन्युफॅक्चरिंग करतात ते आहे तायवान आणि साऊथ कोरिया. त्याच्यामुळं ग्लोबल इन्व्हेस्टर आपल्या ह्याच्यामधनं पैसे काढतात ते, आणि AI जे विनर्स आहेत जसे की तायवान आणि साऊथ कोरिया ह्या कंट्रीजमध्ये पैसे चालले. आता तुम्हाला रिझन सांगतो की आता ते वेटेज कमी झालं म्हणजे काय. आता तुम्हाला सांगतो, आता टॉप 10 मध्ये आहे ना आपली जे मॉर्गन स्टॅनलीच्या टॉप 10 मध्ये एक पण आपली इंडियन कंपनी नाही आहे. त्याच्यामुळं काय होतं की मॉर्गन स्टॅनलीला ना बाकीचे कंट्रीज फॉलो करतात. म्युच्युअल फंड असू द्या, ETF असू द्या, तुमचे जे बॉन्ड्सचे पैसे असू द्या, हे सगळे पैसे आहेत ना ते त्यांचा इंडेक्सला एक बेंचमार्क पकडतात आणि त्याच्यामध्ये ते लोक पैसे टाकतात. त्याच्यामुळं आहे ना बाकीचे कंट्रीज पण आपल्या ह्याच्यामध्ये पैसे टाकत नाहीये, कारण की आपलं वेटेज कमी झालंय. त्याचं मेजर रिझन काय आहे की AI कंपनी कुठल्या जिंकतात ते AIचा बूम आला. त्याच्यामध्ये कुठले कंपनीज मोठे झाले? जे कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करत होते. जसं की तायवानमध्ये आहे ना की तायवानमध्ये चिप्स मॅन्युफॅक्चर होतात सेमीकंडक्टरचे, आणि सॅमसंग कंपनी काय करते की मेमरी चिप्स जे असतात, मेमरी कार्ड जे म्हणजे तुमची जी मेमरी असते ChatGPTची, तर ती मेमरी सॅमसंग कंपनी क्रिएट करते. ह्याच्यामुळं काय झालं की ती कंपनी कंट्री मोठी झाली म्हणून त्याचं वेटेज वाढलं आणि आपण त्या टॉप 10 मधनं बाहेर पडलो. म्हणून काय होतंय की जे मोठे FI इन्व्हेस्टर्स आहेत ते आता इंडियाकडे न बघता हे तायवान आणि साऊथ कोरियाकडे बघतात ते. आता ह्याच्यामुळं काय होणार आहे आता तुम्हाला पुढं लॉंग टर्म मध्ये सांगतो. इंडिया ग्रो होणार आहे, कारण की आपण एक नेदरलँड बरोबर डील साईन केली आहे. ती मॅन्युफॅक्चरिंग जे सेमीकंडक्टरची जी डील आहे ती टाटाने साईन केली आहे. त्याच्यामधनं आपण ग्रो होणार आहे. त्याच्यानंतर पण तुम्ही ना आता तुम्हाला एक सांगतो, अजून एक गोष्ट आहे की FIs पैसे का नाही टाकत आहे, कारण की आपले व्हॅल्युएशन्स कंपनीचे भरपूर हाय आहेत. त्याच्यामुळं पण ते पैसे टाकत नाही. त्याच्यानंतर दुसरं काय आहे की तुम्हाला मी सांगतो लॉंग टर्म मध्ये आता तुम्ही कुठली पण कंपनी मध्ये पैसे टाकू नका, जसं की HDFC वगैरे. का? कारण की पहिले FIचा पैसा यायचे म्हणून मग बुलरन मध्ये ते रिटर्न जनरेट व्हायचे. आता तुम्ही अर्निंग्स ग्रोथ ट्रॅक करा. तुम्ही कुठल्या पण कंपनीत डायरेक्ट पैसे टाकू नका. हे मेजर रिझन्स आहेत की FIs पैसे नाही टाकत.